नमस्कार. आज आपण करणार आहे झणझणीत आणि चटपटीत असं हिरव्या टमाट्याचा ठेचा करणार आहे. या पद्धतीने एकदा ठेचा केला तर त्याला भाजीची गरज लागत नाही, एवढे चविष्ट असं होते. आणि तोंडी लावण्यासाठी रेसिपीला सुरुवात करू. हे 7 टमॅटो घेतले आहेत, असे कच्चेच घ्यायचे आणि त्याला धुवून घ्यायचं आणि धुवून मग पुसून घेऊनच असे 2-2 तुकडे करून घेतले. तुम्ही बारीक जर तुकडे करून घेतले तर चालतंय. हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर, हे मोठे 4 चमचे तेल घेतलेले आहेत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ही तिखट मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकतात. हे 12 ते 15 लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि एक लाल मिरची घेतलेली. नंतर आपल्याला फोडणी द्यायला लागणार आहे. एक छोटा चमचा जिरा आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं हिंग घ्यायचं. हिंग टाकलं म्हणजे खूप छान असं चविष्ट ठेसा होतं. एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झालं की टमॅटोमध्ये त्यामध्ये शेकून घेणार आहे. ते टमॅटो सगळे टाकून घ्यायचे, जेवढे बसतील तेवढे. असे टमॅटो टाकले की 3 ते 4 मिनटासाठी खालच्या बाजूकडून चांगले डाग पडेपर्यंत शेकून घ्यायचे. बघा चांगले खालच्या बाजूकडून टमॅटो शेकलेले तर आता पलटी करून घ्यायचा. गॅस लो ते मिडियम ठेवायचा. लो ते मिडियम गॅसवरती टमॅटो चांगले शेकून घ्यायचे. आता पलटी करून घेतले, दुसऱ्या बाजूकडून 3 ते 4 मिनटासाठी चांगले शेकून घ्यायचे. इकडल्या बाजूकडून चांगले टमॅटो शेकलेला आहे, टमॅटो मऊ पण झालेला आहे. हे आता काढून घेऊ. त्याच पॅनमध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे बेस चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती. शेंगदाणे भाजले की लगेच त्याच पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाले की ही मिरची टाकून घ्यायचे. 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत. अख्खी जर मिरची टाकली तर अंगावर उडती. आणि लसूण चांगलं डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या. हे टमॅटो थंड झालं की मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं. हे मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे सगळं मिक्सरमध्ये टाकून पाणी न घालता असं मोठं आबडझोबडच वाटून घ्यायचं. जास्त बारीक नाही वाटायचं, असं जाडसरच वाटायचं. त्याच पॅनमध्ये मोठे 3 चमचे तेल टाकलेले. ह्या ठेच्याला जास्त तेल वापरायचं म्हणजे जास्त दिवस टिकत आहे. 1 छोटा चमचा जिरे टाकायचे, हिंग आणि ते लाल मिरची टाकून घ्यायची आणि जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ठेच्याचं ते टाकून घ्यायचं त्यामध्ये. आणि गॅस लो ते मिडियम ठेवायचा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण आत्तापर्यंत मीठ टाकलेलं नाही आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत टमॅटोमधलं पूर्ण पाणी आटत नाही आणि जोवर असं सुक्का होत नाही ठेचा तोपर्यंत हे मिक्स करत राहायचं. 7 ते 8 मिनटं लागत. चांगला ठेचा तयार झाला आहे आणि पाणी पूर्णपणे त्यातलं आटलेलं आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करायचं की छान असं झणझणीत आणि चटपटीत ठेचा तयार झालं आहे. हे भाकरीसोबत किंवा असं वरण भात केलं त्यासोबत तोंडी लावण्यासाठी खूप छान असं चविष्ट असं लागत आहे. झणझणीत आणि चटपटीत असा ठेचा तयार झालेला आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये बाहेरनं काय आणायची गरज लागत नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.